जय हिंद मित्रांनो. राष्ट्र नोकरी या मराठी चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये एकूण तब्बल 28,636 जागा आलेल्या आहेत. मित्रांनो, ही अपॉर्च्युनिटी एकदम महत्त्वाची आहे आणि बघूया यासाठी क्वालिफिकेशन, एज लिमिट आणि एज्युकेशन लिमिट्स. तर बघा, व्हिडिओ सुरू करायच्या आधी चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करणं विसरू नका, जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच व्हिडिओला लाईक देखील करा आणि शेवटपर्यंत बघा. बघा मित्रांनो, भरतीचे नाव भारतीय पोस्ट GDS भरती. पदाचे नाव ग्रामीण डाकसेवक GDS, शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर. बघा, वयोमर्यादा 18 वर्ष ते 40 वर्ष. अधिसूचना जाहीर झालेली आहे, त्याची तारीख आहे 30 जानेवारी 2026. बघा, जेव्हा फॉर्म आपण भरत असतो त्याबरोबर आपल्याला फॉर्मची डिटेल देखील माहीत असणे आवश्यक आहे. नोंदणी बघा 30 जानेवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आणि ऑनलाईन अर्ज सादर करणे आणि शुल्क भरणे याची तारीख आहे 2 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तर बघा मित्रांनो, यामध्ये पहिली गुणवत्ता यादी जाईल 28 फेब्रुवारी 2026, जे की अपेक्षित आहे. हे देखील नोट डाऊन करा. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू तर यामध्ये शैक्षणिक पात्रता जास्त काही नसून फक्त 10वी उत्तीर्ण पाहिजे. बघा मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांसाठी ही अपॉर्च्युनिटी खूप महत्त्वाची आहे. ना अभ्यास ना कुठली झंझट, सरळ नोकरी, ते म्हणजे 10वीच्या मार्कावर. बघा, शैक्षणिक पात्रामध्ये आपण काही गोष्टी आणखी ॲड करू ज्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या आहे. स्थानिक भाषा 10वीपर्यंत शिकली असावी. हे बघा, स्थानिक भाषांचं नॉलेज पाहिजे, त्यासाठी हे अनिवार्य आहे. संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे. सोबतच सायकल चालवण्याची क्षमता अनिवार्य आहे. सायकल चालवण्याची क्षमता अनिवार्य आहे, सक्षम अधिकाऱ्याने सूट दिल्याशिवाय. हे देखील नोट डाऊन करा. त्यानंतर एज लिमिट SC ST साठी 5 वर्ष, OBC 3 वर्ष, EWS कोणती सवलत नाही, अपंगत्व 10 वर्ष आणि अपंगत्वामध्येच SC ST असेल तर 15 वर्ष. बघा, निवड प्रक्रिया हे एकदम महत्त्वाचं आहे. हे निवड प्रक्रिया चांगल्याने समजून घ्या, जेणेकरून फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला याची माहिती चांगल्या प्रकारे असणे आवश्यक आहे. बघा, 10वीच्या गुणावर आधारित लिस्ट लागेल, त्यामध्ये कुठल्याच प्रकारची मुलाखत लेखी राहणार नाही. आणि एक मित्रांनो, बरेच मित्रांची कमेंट्स आहे, शॉर्ट लिस्ट लागेल का? यामध्ये शॉर्ट लिस्ट 100% लागत असते, ते देखील गुणांच्या आधारावर. तर बघूया, शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाणार. पुढे बघू. आता बघा, एकूण पदे 28,636 आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं हे आहे की महाराष्ट्रात आपल्याला 3,460 पदे आहे. तर बघा, गुण ग्रेड पॉईंट गुणाकार घटक 9.5, म्हणजेच बघा यामध्ये ग्रेड पॉईंट गुणाकार घटक हे दिलेले राहील. यावरच निवड प्रक्रिया अवलंबून असणार आहे. तर हे समजून घेऊ. जसं तुम्हाला A+ ग्रेड आहे, A+ सेकंड ग्रेड आहे, तर यामध्ये कसं राहणार, ग्रेड पॉईंट 10 राहणार, इथे 9 राहणार आणि जो गुणाकार घटक आहे हा 9.5 राहणार कंटिन्यू. आणि त्याचप्रमाणे B1 B2, तर मग एक मार्क एक पॉईंट कमी होणार, जसं 8 7 याप्रमाणे. आणि मित्रांनो, एक गोष्ट आणखी, कर्मचारीच्या गरजानुसार 23 पोस्टल किंवा सर्कलमध्ये निवड होणार. तर ही बातमी एकदम आनंदाची आहे. आपल्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचंही हा फॉर्म भरण्यामध्ये खूप उत्साह राहणार आणि त्यांनाही फायदा होणार. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.